देणारं झाड, द गिव्हिंग ट्री. मूळ लेखक शेल सिल्वरस्टाईन. मराठी अनुवाद शोभा भागवत. वाचनस्वर नीला शर्मा. एक झाड होतं. त्या झाडाला एक छोटा मुलगा फार आवडायचा. तो मुलगा रोज त्या झाडापाशी यायचा आणि झाडाची पानं गोळा करायचा. झाडाची फुलं गोळा करून तो त्यांच्या माळा करायचा. फुलांचा मुकुट घालून तो राजासारखा फिरायचा. तो झाडावर चढायचा, फांद्यांना धरून झोके घ्यायचा आणि झाडाची फळं खायचा. कधी तो झाडाबरोबर लपाछपी खेळायचा. खेळून खेळून दमला की तो झाडाच्या सावलीत झोपून जायचा. मुलाला पण ते झाड फार आवडायचं. झाडाला खूप आनंद व्हायचा. असे खूप दिवस गेले आणि मुलगा मोठा झाला. आता झाडाला फार एकटं एकटं वाटायला लागलं. एके दिवशी तो मुलगा झाडाजवळ आला तेव्हा झाड म्हणालं, "ये बेटा ये, माझ्या खोडावर चढ, माझ्या फांद्यांवर झोके घे, माझी फळं खा, माझ्या सावलीत खेळ आणि मज्जेत राहा." मुलगा म्हणाला, "आता मी मोठा झालोय. आता झाडावर चढण्याचं खेळण्याचं माझं वय नाही. आता मला खूप वस्तू विकत घेऊन मजा करावी असं वाटतंय. मला त्यासाठी पैसे हवेत. तू देशील का मला पैसे?" झाड म्हणालं, "पैसे तर नाहीत बुवा, पण माझ्याजवळ पानं आहेत, फळं आहेत. माझी फळं तोड आणि शहरात नेऊन विक. मग तुला पैसे मिळतील आणि तुला आनंद होईल." मुलगा झाडावर चढला. त्यानं सगळी फळं तोडली, गोळा केली आणि ती तो बाजारात घेऊन गेला. झाडाला खूप आनंद झाला. मग तो मुलगा पुन्हा बरेच दिवस आला नाही. झाडाला फार वाईट वाटलं. नंतर मग जेव्हा एके दिवशी तो मुलगा परत आला तेव्हा झाड आनंदानं डोलायला लागलं आणि म्हणालं, "ये ये, माझ्या खोडावर चढ, माझ्या फांद्यांशी खेळ आणि मज्जेत राहा." मुलगा म्हणाला, "आता मला झाडाबिडावर चढायला वेळच नाही. मला एक घर हवं आहे. घर असलं की काळजी नसते. मला आता लग्न करायचंय. मुलं हवी आहेत मला. त्यांच्यासाठी घर हवं. तू मला घर देशील?" "माझ्याजवळ घर तर नाही रे बाबा. हे जंगल म्हणजेच माझं घर. पण तू असं कर, या माझ्या फांद्या काप. त्यांचं लाकूड वापरून तू घर बांध आणि मजेत राहा." मग मुलानं काय केलं माहितीये? त्यानं झाडाच्या सगळ्या सगळ्या फांद्या कापल्या आणि घर करायला त्या तो घेऊन गेला. झाडाला खूप आनंद झाला. पण तो मुलगा पुन्हा खूप वर्ष परत आलाच नाही. नंतर कधीतरी जेव्हा तो आला तेव्हा झाडाला इतका आनंद झाला की त्याला काय बोलावं कळेना. झाड म्हणालं, "ये ये बेटा, ये आणि खेळ." मुलगा म्हणाला, "मी फार दुःखी आहे आणि माझं वय पण आता खेळण्याचं राहिलेलं नाही." मुलगा म्हणाला, "मला एक होडी पाहिजे, होडी. तिच्यात बसून मी 7 समुद्रापार जाईन. तू देशील मला एक होडी?" झाड म्हणालं, "हे माझं खोड काप आणि त्याच्यापासून एक होडी बनव. मग तू समुद्रापार जाशील आणि आनंदात राहू शकशील." मग मुलानं झाडाचं सगळं खोड कापलं, होडी बनवली आणि तो समुद्रापलीकडे निघून गेला. झाडाला खूप आनंद झाला, पण खराखुरा आनंद नाही झाला. खूप वर्षांनी तो मुलगा परत आला. झाड म्हणालं, "माफ कर बेटा, आता माझ्याजवळ तुला देण्यासारखं काहीच उरलं नाही बघ. माझी फळं नाही राहिली." मुलगा म्हणाला, "पण माझे दात इतके दुखतात की मला फळं चावताच येत नाहीत." झाड म्हणालं, "माझ्या फांद्या पण नाहीत आता. तुला झोके घ्यायला काहीच उरलेलं नाही." मुलगा म्हणाला, "मी आता म्हातारा झालोय. आता कुठलं झोके घेणं?" झाड म्हणालं, "माझं खोड पण नाही राहिलं रे. तू चढणार कशावर?" मुलगा म्हणाला,
मी फार थकून गेलोय. झाडावर चढण्या एवढी ताकद कुठून आणू? मला तुला काहीतरी द्यावं असं वाटतं रे, पण आता माझ्यापाशी तुला द्यायला काही राहिलेलंच नाही. हे बघ, फक्त एक तुटका बुंधा झालाय माझा. मला माफ कर बाबा. मला आता जास्त काही नकोच आहे, मुलगा म्हणाला. असं वाटतं की एक शांत जागा मिळावी, तिथं जाऊन स्वस्थ बसून राहावं. मी फार थकलो आहे. मग काय, झाडानं त्यातल्या त्यात आपला बुंधा सरळ केला आणि ते म्हणालं, ये बेटा, माझ्या बुंध्यावर बैस आणि आराम कर. आणि तो मुलगा त्या झाडाच्या तुटक्या बुंध्यावर बसला. झाडाला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला, खूप आनंद झाला.